हॅलो डिअर स्टुडंट्स, 12th स्टँडर्ड कम्प्युटर सायन्स पेपर 2 चॅप्टर 2 जो आहे इन्स्ट्रक्शन सेट. बरोबर, इन्स्ट्रक्शन सेटमध्ये तुम्हाला 10 मार्काचे कोडिंग तर असतात. कोडिंग तर झालं. आता 3 आणि 4 मार्क्सला कोणते टाईपचे क्वेश्चन विचारतात म्हणजे हे पण इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, आउट ऑफ स्कोर करायचं आपल्याला. बरोबर, आपल्याला सीएसचे पेपर आउट ऑफ स्कोर करायचे. सो 3 अँड 4 मार्क्सला क्वेश्चन कोणत्या टाईपचे विचारतात, कोणत्या लेवलचे विचारतात, कसं क्वेश्चन आलं तर काय आन्सर लिहायचं, हा व्हिडिओ तुम्हाला बेसिकली 3 अँड 4 मार्क्स ऑफ चॅप्टर नंबर 2 वरती आहे. ठीक आहे, असं मी अज्युम करून चालतोय की सगळ्यांचं फर्स्ट चॅप्टर, थर्ड चॅप्टर, फोर्थ आणि फिफ्थ हे पूर्ण कम्प्लिटली थेरॉटिकल चॅप्टर्स आहेत. पण मुलांना जास्त त्रास देणारा हा सेकंड चॅप्टर असतो. म्हणून सेकंड चॅप्टरचा मी तुम्हाला आतापर्यंत व्हिडिओ सेंड करतोय. नाहीतर बाकी चॅप्टर्स तर आपण खूप आधीच रेकॉर्ड केले. ठीक आहे, अँड थँक्यू सो मच. तुम्ही कमेंटमध्ये जे मला लाईक तुमचा मेसेज जो मला येतो ना, तोच ऍक्च्युली खूप मोटिवेटिंग मेसेजेस टाकतात रे तुम्ही लोक. ठीक आहे, अँड टेन्शन न घेऊ रे, सगळ्यांचं पेपर खूप चांगलं जाईल. उद्याच आपला पेपर आहे, तर हा व्हिडिओ नक्की बघा. 3 अँड 4 मार्क्सचा क्वेश्चन कम्प्लीट होऊन जाईल. तुमच्या सगळ्या सीएसच्या स्टुडंट्स पर्यंत पोहोचवा. मॅक्झिमम मुलांना हेल्प होत आहे हे मला रिअलाइज झालंय अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. पण थांबा, अजून आपला पेपर झालेला नाहीये. पेपर उद्या म्हणजे एकदम टॉप क्लास आपला पेपर झाला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे, 3-4 मार्क्सचा क्वेश्चन कसं विचारतील बघा बरं. सो द क्वेश्चन कम्स लाईक दिस. हा क्वेश्चन जो आहे 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्हाला असं विचारतील, अक्युमुलेटर डेटा कंटेन्स एबीएच. म्हणजे त्यांनी काय सांगितले, अक्युमुलेटरचा डेटा. अक्युमुलेटर मध्ये काय आहे आपल्याकडे, अक्युमुलेटर डेटा काय आहे, एबीएच. आणि हा बघा 2025 मधलाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, अँड हे अँड बरं का, ऍड नाही, अँड रजिस्टर डी कंटेन्स डेटा 09H. रजिस्टर डी मध्ये काय 09H असा डेटा आहे. ठीक आहे, हे गिवन आहे. व्हॉट विल बी द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर, मीन्स अक्युमुलेटरचं कंटेंट काय असेल आफ्टर एक्झिक्युशन ऑफ इच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स इंडिपेंडेंटली. येस, तुमचं हा वर्ड आहे ना, हा वर्ड खूप मॅटर करतो. कधी कधी एक्झाम मध्ये डिपेंडेंटली पण देतात. डिपेंडेंटली, DEPENDENTLY, डिपेंडेंटली. इंडिपेंडेंटली म्हणजे काय, आपण हे तिन्ही इन्स्ट्रक्शन्सला सेपरेट रन करणारे या व्हॅल्यूज घेऊन. सो वी आर गोइंग टू टेक दिस इनपुट व्हॅल्यूज. म्हणजे हा इन्स्ट्रक्शन रन करताना अक्युमुलेटरचा व्हॅल्यू एबीएचच राहील. सेकंड इन्स्ट्रक्शन रन करताना अक्युमुलेटरचा व्हॅल्यू एबीएचच राहील. तिसरा इन्स्ट्रक्शन रन करताना अक्युमुलेटरचा आणि डीचा व्हॅल्यू हेच राहील, चेंज नाही होणार. पण डिपेंडेंटली समजून घ्या, डिपेंडेंटली हा शब्द आला तर काय करायचं, पहिलं इन्स्ट्रक्शन रन करायचं. पहिलं इन्स्ट्रक्शन रन केल्यानंतर अक्युमुलेटरचा व्हॅल्यू चेंज होणार. जो अक्युमुलेटरचा व्हॅल्यू चेंज झाला ना, न्यू व्हॅल्यू, त्या न्यू व्हॅल्यूला घेऊन तुम्हाला दुसरा इन्स्ट्रक्शन रन करायचा आहे. परत दुसरा इन्स्ट्रक्शन रन केल्यानंतर अक्युमुलेटरचा व्हॅल्यू चेंज होणार. त्या अपडेटेड अक्युमुलेटरच्या व्हॅल्यूला घेऊन तुम्हाला तिसरा इन्स्ट्रक्शन रन करायचे. असं करत जायचं तुम्हाला. म्हणजे अपडेटेड व्हॅल्यू घेऊन तुम्हाला पुढे मूव्ह करायचे, अपडेटेड व्हॅल्यू घेऊन तुम्हाला पुढे मूव्ह करायचे, जर त्यांनी डिपेंडेंटली सांगितलं तर. बट आता त्यांनी इंडिपेंडेंटली सांगितलं, तर नीट लक्ष द्या. इंडिपेंडेंटली म्हणजे काय, सगळ्यांना सेपरेट रन करायचे. डिपेंडेंटली म्हणजे एकानंतर एक सलग त्याला रन करायचं. सो वेन वी रन वन आफ्टर द अनदर कंटिन्युअसली, दॅट इज कॉल्ड एज डिपेंडेंटली. नाव दीज इन्स्ट्रक्शन्स आर इंडिपेंडेंट, म्हणजे सगळे आपलं इंडिव्हिज्युअली रन होऊ शकतात. आणि इंडिव्हिज्युअल रन करताना आपण व्हॅल्यूज काय घेणार, हेच व्हॅल्यूज घेणार. ठीक आहे, हेच व्हॅल्यूज घेणार. ठीक आहे, चलो. सो सगळ्यात पहिलं इन्स्ट्रक्शन, सगळ्यात पहिलं हे 3 मार्काचा क्वेश्चन आहे. कसं लिहायचं बघा, पहिलं इन्स्ट्रक्शन. सो XRAD. आधी तुम्हाला हे इन्स्ट्रक्शनचं थोडंफार एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. व्हॉट इज द नेम ऑफ द इन्स्ट्रक्शन, व्हॉट इज द ऍड्रेसिंग मोड ऑफ द इन्स्ट्रक्शन, हाऊ मच. म्हणजे जसं की मी तुम्हाला एक लिहून दाखवतो, बाकी तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, आता जास्त टाइम नाही आपल्याकडे, म्हणून मी तुम्हाला फक्त एक इन्स्ट्रक्शन देतो, बाकी फक्त सॉल्व्ह करून देतो. पण लिहायचं कसं ते माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सो फर्स्ट राईट नेम ऑफ द इन्स्ट्रक्शन. सो काय, एक्झॉर ए. ठीक आहे, एक्झॉर. ठीक आहे, एक्झॉर ह्या इन्स्ट्रक्शन XRA, एक्झॉर विथ रजिस्टर असं सांगू शकतो. ठीक आहे, हे इन्स्ट्रक्शन नाव काय असेल, एक्झॉर विथ रजिस्टर. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट, आफ्टर रायटिंग द नेम यू हॅव राईट द ऍड्रेसिंग मोड. सो ऍड्रेसिंग मोड माहिती ना सर्वांना. आता हा कोणता ऍड्रेसिंग मोड झाला, ठीक आहे, रजिस्टर येतात, रजिस्टर. सो हा काय झाला, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. सो काय म्हणणार आपण, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. सो रजिस्टर ऍड्रेसिंग मोड नंतर तुम्हाला लिहायचा असतो लेंथ ऑफ द प्रोग्राम और बाईट रिक्वायर्ड. ठीक आहे, बाईट. सो हा इन्स्ट्रक्शनला रन होण्यासाठी किती बाईट लागतो, 1 बाईट. ठीक आहे, अँड देन यू हॅव राईट द एक्झाम्पल. मग तुम्हाला एक्झाम्पल लिहायचा असतो. आणि एक्झाम्पल कसं लिहिणार तुम्ही, आता एक्झाम्पल कसं लिहिणार तुम्ही सांगा. अक्युमुलेटर मध्ये कोण आहे आता आपल्याकडे, अक्युमुलेटर मध्ये कोण आहे, एबीएच. सो अक्युमुलेटरचं व्हॅल्यू लिहायचे, अक्युमुलेटर इज इक्वल टू एबीएच. आता सर्वांना, आता हे सगळं तुम्हाला बायनरी मध्ये करून दाखवायचं, जसं मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये होतो. सो सांगा आपण ए बी ला कसं लिहितो, 1 2 4 8, आठवते ना. सो हाऊ टू गेट ए मीन्स वॉट 10.
सो 10 कसं येणार 8 प्लस 2 10. सो 10 एला कसं लिहिणार आपण 8 प्लस 2 10. सो 1 0 1 0 1 0 1 0. ठीक आहे. चलो त्याच्यानंतर मला सांगा की बी ला कसं येणार 11 म्हणजे बी 8 9 10 11 बरोबर. सो ह्याला कसं येणार 1 0 1 1. ठीक आहे. चलो सो आपल्याला काय करायचंय एक्झॉर करायचंय. ठीक आहे एक्झॉर. पण एक्झॉर कोणासोबत करायचंय डी सोबत करायचं. ऍक्च्युली हा मिनिंगचा तुम्ही फॉर्मॅट पण लिहू शकता. एक राहिले आपला हा मिनिंगचा फॉर्मॅट पण लिहायचा होता पण मी तो लिहितो फॉर्मॅट. सो व्हॉट विल बी द फॉर्मॅट ऑफ दिस मिनिंग फॉर्मॅट ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. अॅक्युम्युलेटरचं व्हॅल्यू घ्यायचं अॅक्युम्युलेटरचा एक्झॉर करायचंय. कोणासोबत एक्झॉर करायचंय डी सोबत एक्झॉर करायचं. सो वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ अॅक्युम्युलेटर वी हॅव टू एक्झॉर विथ डी दॅट्स इट अँड वी हॅव टू स्टोर द रिझल्ट इन द अॅक्युम्युलेटर. सो हा एक्झॉर एचं मिनिंग काय एक्झॉर द कंटेंट ऑफ अॅक्युम्युलेटर विथ द डेटा ऑफ रजिस्टर डी अँड स्टोर द रिझल्ट इन द अॅक्युम्युलेटर. ठीक आहे. सो नाव टेल मी व्हॉट इज डी. डी मध्ये कोण आहे आपल्याकडे डी मध्ये आपल्याकडे गिव्हन आहे बघा. डी मध्ये कोण आहे डी मध्ये 09H. सो वी हॅव टू राइट हियर 09H. सो हाऊ टू राइट 0 0 0 0 0. सो दिस इज अ 8 bit data. We have to write the 8 bit data in the form of binary. So now tell me how to write 9. सो कोणते दोन नंबर ऍड केले की 9 भेटतो. सो 8 प्लस 1 बरोबर 9. सो 9 ला कसं लिहिणार 1 0 0 1. सो 1 0 0 1. चलो नाव वी हॅव टू परफॉर्म विच एडिशन. येस नाव वी हॅव टू परफॉर्म द एक्झॉर लॉजिक लावायचंय. एक्झॉर लॉजिक. ठीक आहे. एक्झॉर लॉजिक लावायचंय. भरपूर लोक आता ऍडिशन करून जातात पण आपल्याला काय करायचंय एक्झॉर आहे ना एक्झॉरचाच लॉजिक लावायचं. ठीक आहे. काय करायचं आपल्याला इथं एक्झॉरचंच लॉजिक लावायचंय. सो तुम्हाला एक्झॉरचं लॉजिक माहित पाहिजे. ठीक आहे. सो एक्झॉरचं लॉजिक काय असतो सेम इनपुट्स असेल तर 0 असतो. ठीक आहे. सेम इनपुट्सला 0 लावायचं डिफरंट इनपुट्सला 1 लावतो. सो सेम इनपुट्स 0 असतो. ठीक आहे. अँड डिफरंट इनपुट्स इज 1. सेम इनपुट 0 सेम इनपुट इज 0. सेम इनपुट 0 1 0 1. ठीक आहे. सो असं काहीतरी तुमचं आन्सर येणार. ठीक आहे. एक्झॉरचं लॉजिक माहिती ना जर 0 0 1 1 0 1 0 1 एक्झॉरचा लॉजिक काय असतो सेम इनपुट असेल तर 0 डिफरंट इनपुट असेल तर 1 याला आपण म्हणतो एक्झॉर. याला आपण काय म्हणतो लॉजिक ऑफ एक्झॉर. ठीक आहे. सो याचं आता मग तुम्हाला सांगायचं अॅक्युम्युलेटर मध्ये काय बस तेवढं सांगायचं अॅक्युम्युलेटर मध्ये काय आहे 1 0 1 0 सांगा 1 0 1 0 म्हणजे 8 प्लस 2 10 म्हणजे हा काय झाला ए आणि बघा 0 0 1 0 0 0 1 0 म्हणजे तो झाला 2. सो अॅक्युम्युलेटर मध्ये काय आला A2H. दॅट्स इट. एवढंच तुम्हाला 1 मार्क्स साठी लिहायचं आहे. एवढं जर तुम्ही लिहिलं यू गेट द 1 मार्क्स एक्झॅक्टली परफेक्ट. ठीक आहे. नो नीड टू ड्रॉ द फ्लॅग्स. भरपूर लोक मला म्हणतात असेल तर फ्लॅग ड्रॉ करायचं का अरे नाही फ्लॅग नका ड्रॉ करत बसू येतात. ठीक आहे. अरिथमेटिकल ऑपरेशन मध्येच ऍक्च्युली फ्लॅग रिफ्लेक्ट होतो. ठीक आहे. पण इथं मेन्शन नाही केलंय काय तर तुम्ही फ्लॅग नका ड्रॉ करू 1 मार्क्स साठी दिस मच इज ओनली द कंटेंट. ठीक आहे. चलो सो समजलं का कसं लिहायचं. चलो आता मी फक्त सेकंड एक्झाम्पल तुम्हाला हे सगळं लिहित नाही तुम्ही स्वतःहून ऍड करू शकता बरोबर. चलो आता सेकंड वाला घेऊ आपण सेकंड. ठीक आहे. सो यू हॅव टू टेल मी द सेकंड. चलो याचं स्क्रीनशॉट काढत राहा. याचं नोट्स पीडीएफच्या फॉर्म मध्ये अपलोड करणं अवघड आहे कारण आपण एकाच याच्यावरती भरपूर गोष्टी करतोय. सो जसं माझं कम्प्लीट होईल यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दॅट. ठीक आहे. चलो सेकंड काय ऍड डी. सो व्हॉट इज नेम वी हॅव टू राइट ऍड डी हियर राइट. सो विल राइट ऍड ऍड डी. सो याचा अर्थ काय असतो ऍड इन्स्ट्रक्शन ऍड. ठीक आहे. ऍड डील आपण काय म्हणतो ऍड इन्स्ट्रक्शन आपण असं नाव देऊ शकतो. ठीक आहे. चलो सो व्हॉट इज द ऍड्रेसिंग मोड ऑफ दिस इन्स्ट्रक्शन. ऍड्रेसिंग मोड काय असेल. ठीक आहे. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. बाईट किती असेल 1 बाईट अँड एक्झाम्पल. आता फॉर्मॅट काय असतो A इज इक्वल टू A प्लस डी. माहिती आहे ना सर्वांना A इज इक्वल टू A प्लस डी असतो. ठीक आहे. सो ऍड इन्स्ट्रक्शन आहे आणि ऍड इन्स्ट्रक्शन लॉजिक काय सगळं सर्वांना क्लिअर आहे. A इज इक्वल टू A प्लस डी आपण याला असं लिहितो. ठीक आहे. समजलं कसं लिहायचं. ठीक आहे. A इज इक्वल टू A प्लस डी म्हणजे याला तुम्ही ऍड रजिस्टर सांगितलं चालेल. ऍड इन्स्ट्रक्शन सांगण्यापेक्षा मला सांगितलं डी म्हणजे कोण आहे रजिस्टर आहे ना. सो ऍड रजिस्टर लिहिलं तर जास्त बेटर आहे. ठीक आहे. ऍड रजिस्टर. ठीक आहे. सो व्हॉट वी विल राइट ऍड रजिस्टर. ठीक आहे. ऍड रजिस्टर. ठीक आहे. सो ऍड रजिस्टर रजिस्टर ऍड्रेसिंग मोड 1 बाईट अँड एक्झाम्पल. सो एक्झाम्पल कसं करणार आता मला सांगा अॅक्युम्युलेटर मध्ये कोण आपल्याकडे
अक्युम्युलेटरकडे परत ए बी आहे, येस. आता जर त्यांनी डिपेंडेंटली सांगितलं ना, इफ दे माइट हॅव टोल्ड डिपेंडेंटली, मग हा इन्स्ट्रक्शनचा जो अक्युम्युलेटरचा व्हॅल्यू आला ना A2H, तेच आपण आता घेतला असतं A2H. बट नाव वी आर रनिंग इंडिपेंडेंटली. आता आपण कसं रन करतोय, इंडिपेंडेंटली. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना? ठीक आहे. सो सांगा, एक असली तो 10, सो 8 + 2 10 म्हणजे 1 0 1 0, आणि बी म्हणजे 11, 8 9 10 11 म्हणजे 1 0 1 1, राईट? चलो, then we have to perform the addition, but we have to perform the addition with whom? We have to perform the addition with D. So tell the value of D. D मध्ये कोण आहे? 09H. 09H. So 0 0 0 0 9 कसं येणार? 8 + 1 9, right? So 1 0 0 1. So now we have to perform the binary addition. I hope so you all know the rules for binary addition. Binary addition चा रूल माहिती आहे ना सर्वांना? ठीक आहे. सो बायनरी एडिशन काय असतो? 0 + 0 0 असतो, 0 + 1 1 असतो, 1 + 0 1 असतो, बट 1 + 1 काय असतो? सम विल बी 0 अँड याचा कॅरी असतो, कॅरी विल ऑल्सो बी 1. आणि 1 + 1 + 1 आला तर सम पण 1 असतो आणि कॅरी पण 1 असतो. ठीक आहे, माहिती आहे ना सर्वांना रूल्स? ठीक आहे. सो सांगा, 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 0 + 0 इज 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. इथं 1, इथं 1, इथं 0, इथं 1. ठीक आहे. सो याला तुम्ही थोडं डिकोड करा. डिकोड केलं की तुम्हाला आन्सर भेटून जाईल. 1 0 1 1, 1 0 1 1, 8 9 10 11. 11 म्हणजे काय? 11 म्हणजे काय? बी. ठीक आहे. आणि 0 1 0 0 म्हणजे 4, B4H. सो सांगा, अक्युम्युलेटरमध्ये काय स्टोअर होणार? B4H. समजलं का? अक्युम्युलेटरमध्ये काय स्टोअर होणार? B4H. ठीक आहे. सो असं तुम्हाला हा क्वेश्चन करायचा होता. ठीक आहे. अक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार B4H. ठीक आहे, समजलं का? B4H. ठीक आहे. सो असं तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन रन करायचं. ठीक आहे. ठीक आहे. चलो, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आता मी तुम्हाला रन करून दाखव. नेक्स्ट कसं लिहायचं सांगतो मी. हे फॉर्मॅट इरेज करतो. स्क्रीनशॉट काढलं ना सर्वांनी? ठीक आहे. अरे हे आपल्याला लागणार होतं. ठीक आहे, मी आता फक्त जे जे चेंज करायचं ना तेवढंच ऍक्च्युली इरेज करतो. बाकी हे लागणार आहे आपल्याला परत. फक्त क्वेश्चन समजून घ्या. टाइम नाहीये म्हणून मी इथंच सगळी गोष्ट करून एक्सप्लेन करतोय आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कोणता आहे? ORI 55H. काय म्हणणार आपण त्याला? ORI 55H. सो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज ORI 55H. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस इन्स्ट्रक्शन? लॉजिकल ऑर इन्स्ट्रक्शन. ठीक आहे, लॉजिकल ऑर इमिडिएट. याला आपण काय म्हणणार? लॉजिकल ऑर इमिडिएट. लॉजिकल ऑर इमिडिएट विथ डेटा असं सांगितलं तर चालेल. लॉजिकल ऑर इमिडिएट विथ डेटा. ठीक आहे. सो नाव व्हॉट इज द ऍड्रेसिंग मोड? आय आला म्हणजे इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. इमिडिएट कोणत्याही इन्स्ट्रक्शन मध्ये आय जर दिसला तर इमिडिएट ऍड्रेसिंग मोड असतो ना. सो दिस इज इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. हाऊ मच बाईट ऑफ हाऊ मच किती स्पेस लागेल याला रन होण्यासाठी? 2. येस, बिकॉज इन्स्ट्रक्शन प्लस डेटा इट टेक्स 2 बाईट. इन्स्ट्रक्शन प्लस डेटा 2 बाईट्स लागतो याला. ठीक आहे. आता फॉर्मॅट काय असतो? फॉर्मॅट काय असतो बेसिकली याचा? आपण काय करतो? अक्युम्युलेटरचा व्हॅल्यू घेतो. अक्युम्युलेटरला आपण काय करतो? ऑर करतो विथ डेटा. विथ डेटा. ठीक आहे. सो दिस इज आर लॉजिक ऑफ ऑर. ठीक आहे. आणि ऑरचं लॉजिक आपण एकदा साईडला लिहून घेऊ. ऑरचं लॉजिक सर्वांना माहिती आहे ना? हे सगळं माहित असलं पाहिजे. ऑरचं लॉजिक. सो ऑरचं लॉजिक काय असतो? 0 0 असेल तर काय? 0 1 असेल तर काय? 1 0 असेल तर काय? आणि 1 1 असेल तर काय? ऑर म्हणजे काय? एकतरी 1 आला पाहिजे. एकतरी 1 आला तर 1 1 1. फक्त 0 0 असेल तर 0. म्हणजे हाच लॉजिक तुम्हाला इथं लावायचा आहे. हाच लॉजिक याच डेटावरती लावायचा. आता डेटा काय घेतोय आपण? परत गिवन डेटाच आपण घेतोय. का बरं? बिकॉज वी आर रनिंग द इन्स्ट्रक्शन्स. हाऊ वी आर रनिंग द इन्स्ट्रक्शन्स डिपेंडेंटली रन करतोय आपण. ठीक आहे. इंडिपेंडेंट. हो सॉरी, वी आर रनिंग द इन्स्ट्रक्शन्स इंडिपेंडेंटली. आपण इन्स्ट्रक्शनला कसं रन करतोय? इंडिपेंडेंटली रन करतोय. डिपेंडेंटली रन करत नाही. डिपेंडेंटली रन केलं तर यांचा डेटा पास ऑन होत जाणार. पण आता डेटा पास ऑन होतोय का? नाही, कारण वी आर रनिंग द इन्स्ट्रक्शन्स इंडिपेंडेंटली. ठीक आहे. आज सकाळपासून एवढे लेक्चर झालेत ना, एवढं पीपीटी बनवतो, एवढे लेक्चर झालेत ना, मी हँग पडलो आता. ठीक आहे. आज पूर्ण दिवस ऍक्च्युली CS मध्ये हे केला, पण ठीक आहे, त्याचा फायदा होतोय भरपूर मुलांना. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. पण लिटरली आता अजून मला 2-3 व्हिडिओ बनवायचे. ठीक आहे, टेन्शन ना घेऊ. ठीक आहे. चलो, सो ऑरचं लॉजिक लाव. ऑर म्हणजे काय? 0 0 असेल तर 0. बघा बरं 0 0 असेल तर 0 0 0. आहे बघा 0 0 0 आहे का? हे बघा 0 0 0. बाकी सगळ्या केसमध्ये काय असेल? 1. एक जरी 1 आला तर 1. एक जरी 1 आला तर 1. चलो, याला डिकोड करा बरं. याला थोडं डिकोड करा. सो अक्युम्युलेटर मध्ये काय असणार? आता अक्युम्युलेटर मध्ये काय असणार?
चलो सांगा. 1010 म्हणजे 8 + 2 10, 10 म्हणजे काय ए. ठीक आहे. आणि 1011 8 9 10 11, 11 म्हणजे काय बी. सो आपल्याला काय भेटला ए बी एच. आपल्याला काय भेटला ए बी एच. बरोबर. सो वी गॉट द डेटा ॲज ए बी एच. ठीक आहे. समजलं का? समजलं का इथपर्यंत? कुणाला काय डाऊट्स? ठीक आहे. चलो मला वाटतं थोडं नोट करून घ्या एवढं. सर्वांनी आपल्या आपल्या बुकमध्ये व्यवस्थित नोट करून घ्या. मी एकदा चेक करतो आपण जे केले ते बरोबर आहे का. बरोबर तर आहे असं वाटतंय. ठीक आहे. हा बोर्ड एक्झामचा क्वेश्चन आहे म्हणून काही गडबड नका व्हायला. ठीक आहे. अरे एक मिनिट थांबा. हे बघा आपण इथं काय केलं या इन्स्ट्रक्शनमध्ये. थांबा, या इन्स्ट्रक्शनमध्ये आपण डीच घेतलं. तेच म्हणतो मी, काहीतरी चुकते आपलं. हे ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये आपण डी घेतलं. डी ऍक्च्युली डेटा होता ना, पण आपल्याला इन्स्ट्रक्शनमध्ये ऑलरेडी हा दिला ना 55H. सो आपण 55H घेणार ना. ठीक आहे. असं मिस्टेक नका करू बरं का एक्झाममध्ये. ऍक्च्युली आपण एका फ्लोमध्ये गेलो. पण एक मिनिटं, इथं आपला डेटा काय असला पाहिजे, डेटा 55. सो वी हॅव टू टेक द डेटा इयर. लॉजिक काय आपला ए ऑर डेटा, ए आणि एचा ऑर करायचं डेटा सोबत, म्हणजे डेटा काय आपल्याकडे 55H. 55H बरोबर. 55 कसं लिहिणार 4 + 1 5, बाकी ठिकाणी 0. सो काय लिहिणार 0101 0101 0101. ठीक आहे. सो आता करा तुम्ही ऑर. ऑर म्हणजे काय, एक 0 आला तर 0. 0 आहे का कुठं? नाही. 0 आहे का कुठं? नाही. सगळीकडे 1 आला. सो मध्ये काय असणार, मध्ये असणार FFH. तेच म्हटलं माझा आन्सर का मॅच होत नाहीये. ठीक आहे. कारण आपण काय घेत होतो, आपण डी ला घेत होतो. पण डी म्हणजे कोण? डी म्हणजे हा डी नाही. डी म्हणजे हा गिवन डी नाही. डी म्हणजे डेटा आपल्या इन्स्ट्रक्शन मध्ये जो होता, हा इन्स्ट्रक्शन मध्ये जो डेटा होता त्याला आपल्याला घ्यायचा होता. दॅट इज 55H. ठीक आहे. सो असा एक क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी असणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल कसं लिहायचंय. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला कसं लिहायचंय. ठीक आहे. चलो इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स नाही? ठीक आहे. सो हे जर क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे मूव्ह करू शकतो. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन्स नीट प्रिपेअर करून जा एक्झामला. कंपल्सरी 3 मार्क्सला. आता तर 3 इन्स्ट्रक्शन विचारलेत, पण जर 4 इन्स्ट्रक्शन विचारलेत, ठीक आहे, नाव दे हॅव आज द 3 इन्स्ट्रक्शन्स, पण 4 इन्स्ट्रक्शन विचारलं तर दॅट विल बी फॉर 4 मार्क्स. ठीक आहे. चलो आता असं पण काय क्वेश्चन विचारतात बरं का, हे फक्त तुमच्या रेफरन्ससाठी आणले. असं पण क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये, कोणतेही 3 इन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करायला सांगते. सो कोणताही 3 इन्स्ट्रक्शन जर तुम्हाला एक्सप्लेन करायला लावलं तर तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू राईट द नेम ऑफ द इन्स्ट्रक्शन, यू हॅव टू राईट द ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. ऍड्रेसिंग मोड लिहायचा असतो. ऍड्रेसिंग मोड लिहिल्यानंतर बाईट, त्याचा फॉर्मॅट म्हणजे काय, एक्झॅक्टली कसं रन होणार, एक्झॅक्टली कसं रन होतो ते, आणि त्याचं एक्झाम्पल. ठीक आहे. आणि त्याचं एक्झाम. प्रत्येक इन्स्ट्रक्शन तुम्हाला एवढं गोष्टी माहित पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. असं कोणतेही 3 इन्स्ट्रक्शन आले तर तुम्ही 3 इन्स्ट्रक्शन लिहा. ठीक आहे. आता ठीक आहे, समजलं. आणि हा एखादा इन्स्ट्रक्शन अवघड वाटत असेल तर या चॅप्टरला ऑर मध्ये तुमचा असतो नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. हा ठीक आहे. असं काही अवघड वाटत असेल तर तुम्ही ऑर मधलं क्वेश्चन अटेम्प्ट करा, पण शक्यतो इझी इन्स्ट्रक्शन आले तर लिहून टाका. ऑरचे क्वेश्चन पण लिहून टाका, दोन्ही माहिती असेल तर. ठीक आहे. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं पेपर भरून यायचं. ठीक आहे. समजलं का सर्वांना? ठीक आहे. आता बघा असं पण क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात, आयडेंटिफाय 1 बाईट 2 बाईट 3 बाईट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट द सेम. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय दॅट दिस इन्स्ट्रक्शन विल टेक हाऊ मच बाईट. म्हणजे तुम्ही तेवढंच लिहिणार का 3 मार्काला? नाही. तुम्ही या इन्स्ट्रक्शन बद्दल थोडं इन्फॉर्मेशन पण द्या आणि मग तुम्ही लिहा की त्याला 1 बाईट लागतो का, 2 बाईट लागतो का, 3 बाईट लागतो. ठीक आहे. आता मला सांगा, एक तुम्ही लक्षात द्या, फक्त इन्स्ट्रक्शन असेल ना, हे तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त इन्स्ट्रक्शन असेल तर त्याला लागतो 1 बाईट. किती बाईट लागतो? 1 बाईट. आता सांगा, इन्स्ट्रक्शन प्लस डेटा असेल तर इट विल टेक 2 बाईट. अँड टेल मी इन्स्ट्रक्शन बरोबर, इन्स्ट्रक्शन प्लस ऍड्रेस असेल तर इट विल टेक 3 बाईट. ठीक आहे. सो तुम्हाला इथं पहिलं काय दिसतंय बरं? ठीक आहे. सो व्हॉट कॅन यू सी इन द फर्स्ट इन्स्ट्रक्शन? सो यू कॅन सी दिस इज द इन्स्ट्रक्शन अँड दिस इज द ऍड्रेस. सो दिस विल टेक 3 बाईट. ठीक आहे. क्लिअर एव्हरीबडी? चलो नाव यू व्हॉट कॅन यू सी? आता हे फक्त इन्स्ट्रक्शन आहे, एम तर रजिस्टर झाला. तुम्ही हे नका म्हणू सर एम म्हणजे HL, पण एम तर रजिस्टर झालं रे. सो हा कितीचा असेल? हा असेल 1 बाईट. ठीक आहे. चलो CPI डेटा, हे बघा, इन्स्ट्रक्शन प्लस डेटा इट विल टेक 2 बाईट्स. सो इन्स्ट्रक्शन प्लस डेटा इट विल टेक 2 बाईट्स. ठीक आहे. चलो
इन्स्ट्रक्शन प्लस डेटा, अगेन इट विल टेक 2 बाइट्स. इन्स्ट्रक्शन प्लस डेटा असेल तर 2 बाइट्स. हे बघा, फक्त इन्स्ट्रक्शन आहे XTHL, हा पण एक इन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, पुश ऑपरेशन मधलं एक इन्स्ट्रक्शन आहे. इट विल टेक 1 बाइट. ठीक आहे. अँड LHLD इन्स्ट्रक्शन प्लस ऍड्रेस, इट विल टेक 3 बाइट्स. कधी कधी असं पण सांगतात ते तुम्हाला याचा ऍड्रेसिंग मोड पण शोधा म्हणून. ठीक आहे. ठीक आहे. सो याचा ऍड्रेसिंग मोड पण तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. ऍड्रेसिंग मोड काय असतो मला सांगा बरं. LDA, आता ऍड्रेस असला, कोणत्याही इन्स्ट्रक्शन मध्ये ऍड्रेस असला, वेन एव्हर यू सी द ऍड्रेस, दॅट इज कॉल्ड एज डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. काय म्हणतो आपण त्याला? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. ऍड्रेसिंग मोड वरती पण क्वेश्चन विचारतात बरं का. आता बघा, हे एम, कोणत्याही इन्स्ट्रक्शन मध्ये जर तुम्हाला एम दिसला, इन एनी इन्स्ट्रक्शन इफ यू गेट एम, दॅट इज कॉल्ड एज रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. आता हा एम रजिस्टर आहे ना, नाही, फक्त इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड लिहिलं तर चालेल. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. CPI, आय आला, कोणत्या इन्स्ट्रक्शन आय आला तर त्याला आपण काय म्हणतो? इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. याला आपण काय म्हणतो? इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता तुम्हाला काय दिसतोय इथं? ORI, आय म्हणजे इमिडिएट. सो याला पण आपण काय म्हणणार? इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. दिस इज ऑल्सो इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. समजते का? हे पूर्ण चेंज झालं. ठीक आहे. ठीक आहे, जाऊ दे हेची. ठीक आहे, चलो राहू दे ते. सांगा हे काय असेल? फक्त इन्स्ट्रक्शन असेल तर त्याला आपण म्हणतो इम्प्लाइड किंवा इम्प्लिसिट. फक्त इन्स्ट्रक्शन असेल ना, फक्त इन्स्ट्रक्शन, त्याला आपण इम्प्लाइड ऍड्रेसिंग मोड. अँड मला सांगा, ऍड्रेस असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. सगळं तुम्हाला माहित पाहिजे. असं क्वेश्चन पण तुम्हाला विचारतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट जाऊ का पुढे? ठीक आहे. चलो. सो बघा, हा असं क्वेश्चन एक्झामला येतो. खूप वेळा असं क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. इफ द कंटेंट ऑफ अक्युमुलेटर इज FFH, म्हणजे अक्युमुलेटर मध्ये काय? FFH. अक्युमुलेटरला आपण कसं लिहितो? 1 1 1 1 1 1 1 1 FFH. राईट द स्टेटस ऑफ झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी फ्लॅग अँड कॅरी फ्लॅग आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन INRA. म्हणजे या इन्स्ट्रक्शन वरती तुम्हाला INRA करायचं आहे. नाउ कॅन यू टेल मी द मिनिंग ऑफ INRA? INRA म्हणजे काय असतो? व्हॉट इज INRA? इन्क्रीमेंट रजिस्टर ए. ठीक आहे. INRA म्हणजे काय असतो? इन्क्रीमेंट रजिस्टर ए. इन्क्रीमेंट काय असतो? +1 नी ऍड करणं. ठीक आहे. सो इन्क्रीमेंट म्हणजे काय असतो? +1 नी ऍड करणं. ठीक आहे. तो +1 नी आपण ऍड करू. सो 0 0 0 0 0 0 0 1 +1 नी ऍड करा. आता बायनरी एडिशनचा रूल माहिती आहे ना सर्वांना? 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. बघा, 0 परत 1, 0 परत 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. आता तुम्हाला हा जो आन्सर आहे ना, हा आन्सर याच्यावर तुम्हाला फ्लॅग रिप्रेझेंट करायचं. सो फ्लॅग सर्वांना माहिती आहे ना कसं रिप्रेझेंट करतो आपण? D7, D6, D5, D4, D3, D2, D1 आणि D0. ठीक आहे. तुम्हाला इथं फ्लॅग रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे. सो यू हॅव टू रिप्रेझेंट द फ्लॅग. ठीक आहे. सो फ्लॅग कसं रिप्रेझेंट करतो ते पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, डॅश, ऑक्झिलरी कॅरी, डॅश, प्रायोरिटी, डॅश अँड देन कॅरी. ठीक आहे. अँड देन कॅरी. ठीक आहे. सो असं तुम्हाला फ्लॅग सुद्धा रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. ठीक आहे. असं काही डेटा देते आणि डेटामध्ये तुम्हाला फ्लॅग रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. ठीक आहे. चलो. सो मला सांगा, साइन फ्लॅग काय? पहिलं बिट, याला आपण साइन फ्लॅग म्हणतो ना, साइन फ्लॅग. सो हा काय? 0 फ्लॅग. अच्छा, 0 फ्लॅग सगळे 0 असेल तर 0 फ्लॅग सेट होणार. डॅश, ऑक्झिलरी कॅरी आहे का? हो आहे, ऑक्झिलरी कॅरी. डॅश, पायरिटी काय असेल? ऑड पायरिटी असेल तर ऑड पायरिटी असेल. सॉरी, एक मिनिट, 0 0 हे ऑड आहे म्हणजे 0 आहे. 0. ठीक आहे. नंबर ऑफ वन्सच नाहीये. नंबर ऑफ 1 0 आहे. ठीक आहे. नंबर ऑफ 1 0 असेल तर त्याला आपण इव्हन पायरिटी म्हणतो. ठीक आहे. इव्हन पायरिटी म्हणतो. ठीक आहे. इव्हन पायरिटी. मी माझ्या इन्स्ट्रक्शन रेकॉर्ड करताना 0 लिहिलता, पण ते ऑड असेल तर पायरिटी 1 असतो बरं का.
0. आणि ऐका आपण काय केलं, INRA केलं ना, INRA इन्क्रीमेंट करताना कॅरी फ्लॅग इज नॉट अफेक्टेड. ऑलवेज हा इन्स्ट्रक्शन मधला एक पॉईंट आहे, तुम्ही इन्स्ट्रक्शन लर्न करत असताना तुम्ही नोट केला असेल. इन्क्रीमेंट मध्ये कॅरी फ्लॅग अफेक्ट होत नाही, कॅरी इज नॉट अफेक्टेड. ठीक आहे. आपण अच्छा ऍडिशन करतो ना, आपण एखादं ऍडिशन केलं, अरिथमेटिकल ऍडिशन केलं आणि तिथं काहीतरी कॅरी जनरेट झाला तर कॅरी फ्लॅग अफेक्ट होतो, बरोबर. पण इन्क्रीमेंट केल्याने कॅरी फ्लॅग कधीच अफेक्ट होत नाही, हे तुम्ही समजून घ्या. इन्क्रीमेंट केल्याने कॅरी फ्लॅग कधीच अफेक्ट होत नाही, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्ही इन्क्रीमेंट केले असं याचा अर्थ कॅरी फ्लॅग अफेक्ट होत नाही. सो कॅरी फ्लॅग विल बी इन द प्रिव्हियस स्टेट. काय म्हणणार आपण, प्रिव्हियस स्टेट. आता इथं कॅरी जर आधी 0 असेल तर 0च असणार, कॅरी जर आधी 1 असेल तर तो 1च असणार, कॅरी अफेक्ट होणार नाही. तर तुम्ही इथं लिहिताना, आता सध्या लिहिताना तर तुम्ही काय लिहिणार, तुम्ही इथं 1 लिहा किंवा 0 लिहा, ते दॅट इज नॉट इश्यू. ठीक आहे, तुम्ही तर 1 लिहा किंवा 0 लिहा, दॅट इज नॉट इश्यू. कॅरी फ्लॅग अफेक्ट होत नाही. ठीक आहे. सो आपण लिहू शकतो प्रिव्हियस स्टेट. ठीक आहे, हे तर मी लिहू शकतो प्रिव्हियस स्टेट. सो प्रिव्हियस स्टेटमध्ये जो कॅरी फ्लॅग होता तोच कॅरी फ्लॅग राहील. ठीक आहे, प्रिव्हियस स्टेटमध्येच कॅरी फ्लॅग राहील. आणि तुम्हाला हे सगळं लिहायचं असतं बरं का. त्यांनी विचारलंय बघा, दे हॅव आस्क्ड यू इन द लाईक झिरो फ्लॅग बद्दल विचारले त्यांनी, ऑक्झिलरी कॅरी बद्दल विचारले त्यांनी, आणि कॅरी फ्लॅग बद्दल त्यांनी विचारलं. सो ह्या फ्लॅग्स बद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. सो फर्स्ट यू हॅव राईट अबाउट झिरो फ्लॅग. सो तुम्हाला असं झिरो फ्लॅग एक्सप्लेन करून द्यायचं आहे. झिरो फ्लॅग इज अ फ्लॅग विच विल सेट only if the content of accumulator is 0, otherwise that flag will reset. It is denoted by capital Z. ठीक आहे. चलो सेकंड फ्लॅग ऑक्झिलरी कॅरी. ऑक्झिलरी कॅरी कसं येणार, when there is carry from LSB to MSB, when the carry is from LSB to MSB, in that case the auxiliary carry will set, otherwise it will reset. असं लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. आणि थर्ड कॅरी बदलल्या, carry flag is not affected when the increment instruction is when the increment instruction is in process. Increment instruction will not affect the carry flag. The carry flag will be in the previous state as it was. So you have to write all these things, right? So हे सगळं लिहिलं, असं व्यवस्थित ड्रॉ करून दाखवलं तर तुम्हाला इथं 3 मार्क्स भेटतो. ठीक आहे. तर माहित पाहिजे तुम्हाला इन्क्रीमेंट मध्ये कॅरी इफेक्ट होत नाही. ठीक आहे. सो प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं थोडं इन्फॉर्मेशन बघून घ्या काय कसं आहे. ठीक आहे. समजलं का एकदा चेक करतो आपले क्वेश्चन झालेत का, अजून काही क्वेश्चन्स विचारलेत का, मी एकदा बघून घेतो. म्हणजे पीवायक्यू एकदा बघतो मी. पीवायक्यू तुमच्याकडे पण पीवायक्यू असेल कदाचित. पीवायक्यूज बघा तुम्ही. पीवायक्यूज मध्ये ना लाईक या टाईपचे क्वेश्चन्स काही दिसले तर ते सॉल्व्ह करूनच जा, कारण एक्झामला कंपल्सरी विचारतात. ठीक आहे. पीवायक्यूज मध्ये जे 3 आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत सगळे तुम्हाला माहित पाहिजे. पिन डायग्राम करून जा, इंटरप्ट बद्दल करून जा, एक्झाम मध्ये विचारतात. ठीक आहे. ठीक आहे. पीवायक्यू मध्ये जे क्वेश्चन आहेत फक्त हा क्वेश्चन कंपल्सरी असतो बघा. पहिला क्वेश्चन आपला, हा जो पहिला क्वेश्चन आहे ना, हा कंपल्सरी तुमच्या पेपर असतो. कंपल्सरी म्हणतो मी. ठीक आहे. मला वाटतं याच्यावर तुम्हाला अजून प्रॅक्टिस पाहिजे का, माझ्या याच प्लेलिस्ट मध्ये ना तुम्हाला 3 आणि 4 मार्क्स एक सेपरेट व्हिडिओ बनवून दिले, त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन प्रॅक्टिस करून दिले. आता टाइम कमी आहे आणि थोडं पटकन रिवाइज करायचं म्हणून मी हे एकच क्वेश्चन आणलं. पण तुम्हाला असं अजून क्वेश्चन पाहिजे असेल प्रॅक्टिससाठी, तुम्ही तो व्हिडिओ मी ऍड करतो डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही ते पण चेकआउट करू शकता. ठीक आहे. चलो, सो मला वाटतं 3 मार्क्स आणि 4 मार्क्सला क्वेश्चन कसं येतात ते बघितलं तुम्ही. सेपरेट व्हिडिओ माझ्याकडे आहे, प्लीज लक्ष द्या सर्वांनी. समजा अरे इथं बघा अजून एक होता, राईट ऍड्रेसिंग मोड ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन. हा एक क्वेश्चन राहिला. ऍड्रेसिंग मोड, याचा ऍड्रेसिंग असा पण क्वेश्चन येतो बरं का. ऍड्रेसिंग मोड काय याचा ऍड्रेसिंग मोड, इम्प्लाइड किंवा इम्प्लिसिट. इम्प्लाइड लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. याचा ऍड्रेसिंग मोड काय असेल, ऍड्रेस असेल तर डायरेक्ट ऍड्रेसिंग मोड. माझे खूप जुनं व्हिडिओ आहे पण ते खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. ऍड्रेसिंग मोडवरती पण एक व्हिडिओ माझ्याकडे, पण ते खूप मोठा व्हिडिओ बनवले मी, 40-45 मिनिट जाईल तुमचं. तर ऍड्रेसिंग मोड मला वाटतं टेक्स्ट बुक मधनं किंवा टीपीएस बघून समजून घ्या. आता टाइम नाही आपल्याकडे. सो ऍड सी, याला पण काय म्हणतो, रजिस्टर, याला पण रजिस्टर ऍड्रेसिंग मोड. ठीक आहे. त्याच्यानंतर याला पण काय म्हणणार, MVI B,55H, MVI B,55H, याला पण काय म्हणणार, इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. इमिडिएट ऍड्रेसिंग मोड. त्याच्यानंतर याला पण काय म्हणणार, रजिस्टर एम आला म्हणजे काय म्हणणार आपण, रजिस्टर. आता बघा, रजिस्टर इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड लिहिलं तर चालेल. रजिस्टर इनडायरेक्ट ऍड्रेसिंग मोड, हे ऍड्रेसिंग मोड आहे बरं का, हे सगळं ऍड नाही येते, ऍड्रेसिंग मोड. चलो, INRA काय असेल. ठीक आहे. INRA
INRA हा असेल रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. ए म्हणजे रजिस्टर झालं ना, रजिस्टर आलं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त इन्स्ट्रक्शन असेल तर आपण त्याला म्हणतो इम्प्लाइड. आता हा पण असेल रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. ठीक आहे, असं तुम्हाला सगळं माहीत पाहिजे. ठीक आहे, चलो मी परत एकदा रिपीट करतो. 3 मार्क्स अँड 4 मार्क्स क्वेश्चनचं तुम्हाला अजून प्रॅक्टिस पाहिजे असेल तर सेपरेट व्हिडिओ आहे माझ्याकडे. तर माझ्याकडे सेपरेट व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ थोडा लेंदी आहे, पण तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचे 3 आणि 4 मार्क्स अजून कन्फर्म होतील. तर माझ्याकडे मला वाटतं अजून टाइम आहे तुमच्याकडे. तर 3 आणि 4 मार्क्सचा मी क्विक रिव्हिजन व्हिडिओ बनवला होता. पण तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर हा आहे, हे बघून घ्या. तुमचे 3 आणि 4 मार्क्स कन्फर्म होऊन जातील. ठीक आहे, चलो बाय. ठीक आहे, प्रिपेअर करा व्यवस्थित. अजून पण काही व्हिडिओज मला रेकॉर्ड करायचे तर मी पुढचा व्हिडिओ रेकॉर्डिंगला स्टार्ट करतो. ठीक आहे, चलो थँक्यू.